माझ्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातले दौलत दरोडाच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत असणारे सर्व मान्यवर, विशेषतः त्याच्यामध्ये अशोक कुडाव, विरल भेरे, दीपक लकडे, बाळू घसाडे, संदेश बोंडवे, भगवान वाघ, नवनाथ सापडे, शरद भोईर, मिलिंद यशवंतराव, वैभव अधिकारी, उत्तम मलिक, रोशन पवार, रावजी भोये, रवी सोनारे, चेतन दारवणे, दिनेश वरकुटे, गणेश आरज, गणेश विसे, देवेन विशे, रमेश सोनारे हे माझ्या शहापूर परिसरातले, तसंच माझ्या वाडा परिसरातले गजानन पाटील, दीपेश पाटील, अनिकेत भोईर, राहुल पाटील, गणेश सांबरे, लोकेश जैन, पवन पाटील, सचिन पाटील, समीर भानुशाली, स्वप्नील पाटील, सचिन फराड, महेश पाटील, पद्माकर म्हात्रे, कैलास भोईर, दिनेश देशमुख हे सगळे माझे वाडा पालघर जिल्ह्यातले, साहिल देशमुख, मनोज वाघ, स्वप्नील भोईर, प्रदीप देशमुख, पंढरी देशमुख, अंकुश नवसू गावित, रोहन शरद गावित, भास्कर गावित, मंगला गावित, जयराम गोरे, शंकर सवर, जयेश बुरकुड, अच्युत वेखडे, संदीप जाधव, पुंडलिक ठाकरे, बापू वळवी, नामदेव देशमुख, सचिन विशे, सुधीर विशे, चंद्रकांत पठारे, तसंच विशाल धागडे, आमचे समीर चौरे, महेंद्र मलावकर, सुभाष पाटील, संतोष नावले, नरेश देशमुख, अमित देशमुख, भगवान निगुडे, भगवान झुगरे, नितीन झुगरे, विराज निरगुडे, पंढरी पाटील जाले, राहुल मलावकर हे सगळे माझे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातले आणि नावं घेतलेली पालघर जिल्ह्यातल्या ठाणे तालुक्यात शहापूर तालुक्यातील, तसंच आज नवाबभाई आणि सना यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत असणारे संदीप बनकर, नागरत्न बनकर, शोभा चकली, शिला पंदुले, नाजमा खान, योजना साबळे, शीतल परुळेकर, जया पिंगळे, पूजा वंजारी, कविता यशवंते, तुलसा यादव, ज्योती दांडगे, मनीषा चौकमोल, चित्ती संदीप ओगू, सविता नाईक, वैशाली घैवात, लक्ष्मी मडवली, स्मिता सपकाळ, निशा बनकर, लावण्या मडवली, उषा सरोदे, अंजली सरोदे, कविता घैवात, नागलक्ष्मी सकाळी, नेहा पल्लीपोग, शिल्पा सप्पा कोली, सारिका कांबळे, शीतल बनकर, रेश्मा धनराज, सोनाली पवार, विमल घैवात, रुपाली गोधडे, नीलम यादव, सविता घोरपडे, आंचल कांबळे, अर्चना बचाव, राणी नाईक, चैताली नाईक, मंगल सोनटक्के, रंजना जाधव, दिशा घैवात, स्वप्नील गायकवाड, अमोल अडांगळे, कैलास जाधव, सचिन मगरे, जेम्स जेगली, अजय साबळे, रुपेश साळवे, किरण जेकटे, शरद गवळी, नवीन सोनावणे, अमित कांबळे, मनोज जाधव, सतीश बनकर, आकाश जाधव, अक्षय मस्के, अजय साळवे, गौतम रोटे, रमजान शेख, अजय जेकटे, विनीत पिंगळे, विकास यादव, करण बनसोडे, आकाश यादव, आमच्या अणुशक्ती नगर मधले हे झाले शिवाजीनगर आणि मानपूर विधानसभा मतदारसंघातले, तसेच अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातले आज पक्ष प्रवेश करत असणारे जगन्नाथ घोडके, दिलीप कांबळे, पंडित जाधव, राकेश जाधव, इंद्रजित जैन, सुनील सावंत, लव कोळंबकर, संजय दुर्वेश, शैलेश पोआर्टे, विजय कांबळे, विठ्ठल तुकाराम चव्हाण, दिनकर पांडुरंग कांबळे, नयन विजय कोळी, जनार्दन पाटील, श्याम सुंदर पाटील, रोहित विजय शिंदे, विकास कांबळे, प्रकाश जाधव, विठ्ठल सोलंकी, नंदकुमार नारायण वैती, प्रभाकर सखाराम पाटील, जयवंत गोकुळ कोळी, ज्ञानेश्वर दत्ताराम तुर्भेकर, चंद्रकांत दत्ताराम कोळी, प्रदीप नारायण कोळी, विकास भास्कर कोळी, सुरेश गुप्ता, लता संजय पाटील, शालिनी वासुदेव पाटील, जयश्री चंद्रकांत कोळी, नितीन आंग्रे,
मुकेश सोनवणे, धर्मा कोळी, प्रशांत जाधव, शोभाताई सावळे, इस्तियाक शेख, जहीर अहमद, शरीफ कासम शेख, वैष्णव श्याम मोर्जे, प्रशांत परब, आसिफ सिद्दीकी, मकरंद विनायक कांबळे, सुनीता संजय डोळस, शीला बाळू अवसारमल, राजू खोपटे ट्रॉम्बेचे, यश दुर्पे ट्रॉम्बेचे, मयुरेश, विनय, मोहित, भूषण भाये, यश पाटील, आशिष राय, वाशीनाक्याचे विवेक सिंग वाशीनाका, विकी पांडे वाशीनाका, दत्ता घोरपडे वाशीनाका, सुमित कौर, आदित्य, रेखा सपकाळ, फरजाना, अंजली सिंग हे सगळे वाशीनाक्याचे आहेत. तसंच सरिता सिंग, लाली सिंग, चंदा, अर्चना शुक्ला, ज्योती यादव, संगीता, सविता, मीरा राय, कमल सिंग, पलक सिंग, कृष्णा सिंग, सय्यद सोहल नूर, मीना सुशील कुमार पाल हे सगळे वाशी नाक्याचे होते. आता अप्पर ट्रॉम्बे अविनाश जाधव, मनोज रघुनाथ पाटील, देवदास पाटील, धर्मेश कोळी, नंतर महेश कोळी, सागर गेजगे, सूरज वैती, राजेश गुप्ता, आकाश गुप्ता, भूषण पाटील, सिद्धेश कोळी हे सगळे ट्रॉम्बे कोळी गावचे होते. तसंच आता पुढचे सुरेश गुप्ता, राजेंद्र गुप्ता, विकास गुप्ता, दीपेश गुप्ता, मानव गुप्ता, गजानन बाबू कोळी, देवीदास पाटील, संजय पाटील, तसंच रतन सिंग, कुलदीप सिंग, मोहम्मद सुलतान, साहिल शेख, राम रतन गुप्ता, अनिल शिंदे, प्रणव शिंदे, मल्हार शिंदे, हंगमान कोळसे, विनायक कोळसे, सुरेश कोळी, विकास कोळी, तसंच आता नित्यानंद नगर घाटकोपर पश्चिमचे अमन शेख, फैसल खान, फहीम खान, आयुब शेख, शरीक कुरेशी, आरिफ कुरेशी, शहीद शेख, नावेद खान, हुसेन शेख, नावेद सिद्दीकी, उस्मान खान, फैजल अन्सारी, समद शाह, माजिद शेख असे हे सगळे माझे पालघर जिल्ह्यातले शहापूर तालुक्याचे आणि वाडा तालुक्यातले प्रवेश करत असणारे मान्यवर आणि सना मलिक यांच्या नेतृत्वाखाली आमचे हे अणुशक्ती नगर, शिवाजीनगर, मानखुर्द, नवाबभाईंच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत असणारे नित्यानंद नगर, घाटकोपर हे सगळे माझे सहकारी मोहम्मद हसन, मोहरुल रशीद, आफ्ताब हुसेन, साकिब मोहम्मद, शेख जुबेर, शेख जाफर, हसनैन शेख, मोईन गोरी, सुरेंद्र मिश्रा, मुबारक शेख, आशु गायकवाड, सोनू यादव, प्रेम वाघ. मित्रांनो, आज 5 वाजल्यापासून आम्ही पक्षप्रवेशाचे 4 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये अनेक भागातले सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मग त्याच्यात अहिल्यानगरचे मान्यवर असतील, परभणीचे असतील, हिंगोलीचे असतील, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर अशा वेगवेगळ्या भागातनं अनेक सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. आणि आता ही 6ची जी आपली मीटिंग आहे त्याच्यामध्ये आमच्या पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातले, तसंच राहुरी तालुक्यातले, आता मुंबईचा परिसर आणि शहापूर आणि वाडा ह्या परिसरातनं दौलत दरोडा, सना मलिक, नवाबभाई यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे अनेक वेगवेगळे मान्यवर हे प्रवेश करणार आहेत. मी त्याचा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी सातत्याने महाराष्ट्रामध्ये सांगतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आपल्या वरिष्ठांनी आणि इतर मान्यवरांनी 10 जून 1999 ला केली. ती स्थापना स्वाभिमानातनं झाली. तसं बघितलं तर एकेकाळी आम्ही सगळेजण काँग्रेसच्या विचाराचे होतो, पण एक अशा प्रकारचा प्रसंग घडला की त्यामध्ये काही मान्यवरांना पक्षातनं काढून टाकण्यात आलं. त्यामध्ये पवारसाहेब असतील, संगनाजी असतील, तारिक अनवर असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, पदमसिंह पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, मधुकर पिचड साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, असे अनेक मान्यवर. आम्ही सगळेजण त्यावेळेस तरुणांच्या मध्ये मोडलं जात होतो. आमची सुरुवात होती, मी आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण त्यावेळेस नवीन कार्यकर्ते म्हणून तिथं काम करत होतो. आणि तिथून आज 25 वर्ष पूर्ण झाली. अनेक चढउतार पक्षांनी बघितले, अनेकदा पक्ष सत्तेमध्ये राहिला. एकेकाळी पक्षाला 2004 साली
मुख्यमंत्री पद पण मिळालं असतं, इतकी संख्या आपली वाढली, पण काही त्यावेळेसच्या राजकीय गोष्टी घडल्या, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. आता आम्ही महायुतीमध्ये जरी काम करत असलो तरी मी महाराष्ट्राला सातत्याने सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं, सेक्युलर विचारधारेनं, सर्व धर्म समभाव ह्या भूमिकेतनं आपल्याला पुढे जायचंय. आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस आणला, 1 मे 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यामध्ये चव्हाण साहेबांनी पण हीच विचार लोकांच्या समोर मांडला आणि त्याच विचारधारेनं आज आम्ही पुढे चाललोय. सुसंस्कृतपणा दाखवला पाहिजे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलं पाहिजे. ते सगळे भारतीय आहेत, भारतीय नागरिक आहेत. त्याच्यामुळे भारतामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय, बाबासाहेबांनी जे आपल्याला घटना दिलेली आहे, त्या घटनेचा आदर देशातले 140 कोटी जनता करते आणि त्याच विचारांनी भारत देश पुढे चाललेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला आज काम करत असताना त्याच भूमिकेतनं काम करायचंय. आणि म्हणून आज ज्यांनी ज्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे, त्या वाडा, माझा शहापूर आणि माझा मुंबई शहरातला अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, मानखुर्द, वाशी नाका वगैरे ह्या सगळ्या भागातले मान्यवर, घाटकोपर यांनी जो पक्षप्रवेश केलाय, त्याच्यातनं निश्चितपणे पक्षाची ताकद वाढणार आहे. पालघर तालुका हा आमचा आदिवासी जिल्हा, पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा, त्याच्यामध्ये 6 लोक प्रतिनिधित्व करतात. दौलत मागेही प्रतिनिधित्व करत होता, याही वेळेस दौलतला संधी मिळालेली आहे. उद्याच्याला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेच्या निवडणुका 4-5 महिन्यामध्ये लागणार आहे. त्याची आपण तयारी केली पाहिजे. मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्ड वाईज निवडणूक होणार आहे. बाकीच्या ठिकाणी 4चा प्रभाग होण्याची शक्यता दाट आहे. ते अजून फायनल झालं नाही, परंतु मी तुमची मानसिकता त्या दृष्टिकोनातनं तयार करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून मुंबईमध्ये जिथं आज मोठ्या संख्येने आपले कार्यकर्ते आलेत, तिथंही राष्ट्रवादीचं घड्याळ आणि त्यांच्या विचाराचे नगरसेवक आले पाहिजे. आपल्याला सभासद नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा आहे. आपल्याला तिथल्या सर्व मुंबईकरांना, मुंबई मिनी भारत म्हणून ह्या शहराकडे बघितलं जातं आणि इथं प्रत्येक जण रोजीरोटीच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं त्यांच्या अंगामध्ये असणारी कला ती सादर करून ते त्यांचं यश मिळवण्याच्या करता मुंबईमध्ये सगळ्या जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, इकडं कलकत्त्यापासून तिकडं गुजरात पासून सगळ्या देशातले लोक येत असतात. आणि अनेकांना मुंबई ही कधी झोपत नाही, आपल्याला माहितीये, सतत काम करत असते. आणि त्याच्यातून काही प्रसंग मुंबईवर आले, कधी कधी वेगळ्या पद्धतीचे हल्ले झाले, कधी वेगवेगळ्या पद्धतीच्या दंगली उसळल्या, कधी बॉम्बस्फोट झाले, परंतु मुंबई पुन्हा 2-3 दिवसातच सुरळीत चाललेली आपण पाहिलं. कोरोनाचा काळ पण अडचणीचा आपण सगळ्यांनी पाहिला. त्यावेळेस मुंबईकरांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने, देशातल्या जनतेने मनापासून साथ दिली आणि तो एक गंभीर अशा प्रकारचा आजार जगामध्ये आलेला होता. त्याच्यातनं अनेक लोकांना आपण ते आपल्याला सोडून गेले, त्याची किंमत आपण मोजलेली आहे. जीवाभावाचे सहकारी देखील आपल्याला त्याच्यामध्ये सोडून गेले, हे पण आपण अनुभवलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला नव्या जोमाने पुढे जायचं आहे आणि सगळीकडं एक समाधानाचं वातावरण कसं होईल, गरीबातल्या गरीब माणसाला देखील सन्मानाची वागणूक कशी देता येईल, त्याला स्वतःचं हक्काचं घर कसं देता येईल, प्रत्येकाला इथं हे सरकार माझाही विचार करतंय अशा प्रकारची भावना आपल्याला सरकारच्या कामातनं कशी निर्माण करता येईल, ह्याच बद्दलचा प्रयत्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतोय. त्याला तुम्ही सगळ्यांनी आता साथ दिलेली आहे. कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला जाणार नाही. शेवटी आपण सगळेजण भारतीय आहोत. माणुसकी हा आपला धर्म आहे.
आणि त्या उद्देशाने आपण पुढे जाऊ. तीच आपल्या महापुरुषांची शिकवण आहे. तीच आपल्या राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाई माता ह्या सगळ्या महिला ज्या आपल्याकडे होऊन गेल्या त्यांची सगळ्यांची शिकवण आहे. आणि त्याच्यावर त्या शिकवणीच्या बाहेर आपल्याला कदापि जायचं नाही. कधी कधी काही प्रसंग घडतात. मधल्या काळामध्ये काही प्रसंग घडले. आपल्यातल्या काही सहकाऱ्यांनी काही वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट केलं. सोशल मीडियावर त्याच्याबद्दलच्या बऱ्याच क्लिप फिरतायत, रील फिरतायत. परंतु मी मागेच सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याची विचारधारा वेगळी आहे. वैयक्तिक कुणाचं मत असलं तरी त्यांना सकाळीच मी व्यवस्थित समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी पण त्या बाबतीमध्ये ऐकलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आपलं सगळ्यांचं मत ठाम आहे, पक्क आहे. आपला निश्चय आहे की आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. त्याच्यावर यदा कदाचित एवढ्या मोठ्या पक्षामध्ये एखाद्याने एखादं चुकीची बाब केली तर लगेचच त्याला पार पक्ष जबाबदार आहे असं कृपा करून समजण्याचं कारण नाही. ते कानावर आल्या आल्या तिथं जे काही योग्य निर्णय घेण्याची गरज आहे, योग्य पद्धतीनं तिथं कारवाई करण्याची गरज आहे, तिथंही पक्ष कुठं मागं पुढं बघत नसतो. हा पण विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. थोडासा आम्हाला आज तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. आज अनेक मान्यवरांचा पक्षप्रवेश असल्यामुळं 4 वाजल्यापासून आम्ही सुरुवात केली. थोडी गर्दी जास्त होती. विशेषतः माझ्या राहुरीचे, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर त्या भागातले पण अरुण तनपुरे, धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली जास्त लोक आलेले होते. दौंडचे पण आमचे लोक आलेले होते. आमच्या राजू नवघरे आणि राजेश विटेकरच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे हिंगोली आणि परभणीचे पण लोक मोठ्या प्रमाणावर आलेले होते. सगळ्यांना शेवटी स्वागत करत असताना, गमछा टाकत असताना वाटतं की बाबा एक फोटो काढावा. आणि त्याच्यामुळं थोडा मधी मगाशी गर्दी झालेली होती आणि त्यामुळं तुम्हाला कदाचित गैरसोय तुम्हाला सहन करावी लागली असेल. त्याबद्दल कृपया आपण नाराज राहू नका अशा प्रकारची माझी विनंती आहे. सभागृहामध्ये सणा असेल किंवा आमचा दौलत दरोडा असेल, आपल्या अल्पसंख्याक समाजावर पण आणि आपल्या आदिवासी समाजावर पण कुठं अन्याय होऊ नये, मागासवर्गीय समाजावर अन्याय होऊ नये ह्याबद्दलची खबरदारी आम्ही घेत असतो. आत्ताच्या पुरवणी मागण्यामध्ये देखील अल्पसंख्याक विभागाला मी काही कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. पुढं डिसेंबरच्या पण अधिवेशनामध्ये देतो. औकाफ सारखं महत्वाचं खातं, अल्पसंख्याक विभागाच्या सारखं महत्वाचं खातं, तसंच आपलं इतर पण कृषी असेल, सहकार असेल, वित्त असेल, नियोजन असेल, एक्साईज असेल, अन्न नागरी पुरवठा, प्रत्येकाला स्वस्त धान्य दुकानातनं कसा माल मिळेल, धान्य मिळेल याबद्दलचं पण खातं आपल्याकडे आहे. वैद्यकीय शिक्षण सारखं हॉस्पिटलचं पण हे खातं आपल्या हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे आहे. अशा प्रकारे ही महत्वाची खाती. महिला आणि बाल विकास, महिलांच्या करता आपली मुलगी आदिती तटकरे ती पण तिथं काम करते. लाडक्या बहिणीच्या करता खूप चांगल्या प्रकारची योजना आपण ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीने पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि गरीबातल्या गरीब महिलेला पण एक सन्मानाने थोडा बहुत खर्च करता यावा, तिलाही काही अधिकार असावा. नेहमीच महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थात 33% आरक्षण नंतरच्या काळात आम्ही टक्क्यावर नेलं. आताही लवकरच एनडीए मध्ये आपण केंद्रात काम करतो आणि 2029 पासून देशभरात सगळ्या राज्यात आणि सगळ्या देशात 1/3 महिलांना प्रतिनिधित्व लोकसभेला आणि विधानसभेला हे ऍडिशनलचं मिळणार आहे. आता जे आहे ते आहेच. आता त्यांना कुणालाही कुठेही उभं राहण्याचा अधिकार आहे. जसं सना निवडून आली, सरोज निवडून आली, सुलभाताई निवडून आल्या, अशा काही आपल्या भगिनी निवडून आलेल्या आहेतच, त्याबद्दल दुमत नाही. परंतु खास महिला जे स्वतःचं कुटुंब चांगलं चालवतात, प्रपंच चांगला करतात, मुलाबाळांचा सांभाळ चांगला करतात, ज्या जगामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं वागणूक दिलेली आहे ते देश हे जगात पुढे निघून गेलेले आहे आणि त्याच भूमिकेतनं आपला देश चाललेला आहे. आणि म्हणून तिथंही मोठ्या संख्येने आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदया पण आदिवासी समाजाच्या एक महिला भगिनी आहे. मागे देखील पहिले
महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या रूपाने आपण माग या देशाला राष्ट्रपती म्हणून दिलेले आहेत। अशा पद्धतीनं नेहमीच आपण महिलांचा आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे। आज सना पण अतिशय उत्तम पद्धतीनं काम करते, दौलत दरोडा पण उत्तम पद्धतीनं काम करतोय। म्हणून आपल्याला आता आम्ही उपमुख्यमंत्री झालो, कुणी मंत्री झालं, कुणी राज्यमंत्री झालं, कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, पण आमच्याकरता काम करणारा कार्यकर्त्यालाही वाटतं ह्याच्यातच कार्यकर्ता मोठा होतो, ह्याच्यातच उद्याच्याला आमदार खासदार तयार होतात। आणि त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बाबांनो आपण जास्त बारकाईनं लक्ष देऊन तिथं कसं आपल्याला जास्तीचं यश मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न आजपासूनच आपल्याला सगळ्यांना करायचा आहे। काम करत असताना कुठेही पक्षाचा कमीपणा होईल, पक्षाची बदनामी होईल, पक्षाला त्या ठिकाणी ट्रोल केलं जाईल, अशा प्रकारचं वक्तव्य आपण आता पक्षात आल्यानंतर आपल्याकडनं होणार नाही। याबद्दलची काळजी खबरदारी आपण घ्यावी। कुठं कुणाचं चुकत असेल तर ते पक्षाच्या वरिष्ठांच्या लक्षामध्ये आणून द्यावं की इथं जरा हा चुकतोय, तिथल्या तिथं त्याचं दुरुस्ती करण्याचं काम, तिथं जे काही त्याच्या संदर्भातले निर्णय घेण्याची गरज असेल, त्याच्यामध्ये कारवाई करण्याची गरज असेल, ती कारवाई करण्याच्या करता देखील पक्ष निश्चितपणे पुढाकार घेईल आणि योग्य ती कारवाई देखील त्याच्यामध्ये करेल। त्याबद्दलचा पण विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो। आपल्याला तर सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अनेक आहेत, धारावीच्या संदर्भातले प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहेत। मुंबई 7 बेटावर वसलेलं शहर आहे, परंतु ह्या शहरामध्ये राहणाऱ्याला ट्रॅफिकची कोंडी सोडवण्याच्या करता आम्ही मेट्रोकडे लक्ष दिलेलं आहे। आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कोस्टल रोड करतोय, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फ्लायओव्हर करतोय, आम्ही काही ठिकाणी जलवाहतूक करण्याच्या बद्दलचं पण काम हातामध्ये घेतलेलं आहे, अनेक ठिकाणी आपण पोर्ट बनवण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। काही झालं तरी समाजातल्या सर्व घटकाला रोजगार निर्माण व्हावा किंवा काहींना स्टार्टअपच्या निमित्तानं स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी करता यावा, अशा पद्धतीच्या अनेक योजना आपण आपल्या राज्य सरकारच्या वतीनं राबवतोय। त्याचा फायदा हा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे। गरीबातल्या गरीब माणसाला पण आपण न्याय देतो हे तुमच्या माझ्या कृतीतनं दिसलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो। आणि सतत आता इथून पुढे सभासद नोंदणीचा कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवला गेला पाहिजे। तुमच्या त्या भागातल्या विधानसभा मतदारसंघातल्या बैठका ह्या पण व्यवस्थितपणे झाल्या पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला जिल्हा वार्षिक योजनेतनं जो काही महत्वाचा निधी असतो तो देण्याच्या बद्दल पण आम्ही काही सूत्र ठरवलेले आहेत संख्येच्या प्रमाणामध्ये। मग भाजपची संख्या जी असेल त्यांना त्या प्रमाणात निधी मिळेल, आपल्या शिवसेनेची संख्या असेल त्यांना त्या प्रमाणात मिळेल, जिथं राष्ट्रवादीची संख्या असेल तिथं राष्ट्रवादीला त्या प्रमाणात मिळेल, आणि जिथं पालकमंत्री पदाच्या पक्षाची आहेत तिथं काही वेगळा निर्णय घेतलेला आहे। अशा पद्धतीनं साधारण आमचं काम चाललेलं आहे। आता हे 3 पक्षाचं सरकार असल्यामुळं कधीतरी कुठंतरी काहीतरी घडेल, त्यावेळेस लगेच तुम्ही नावमेद होऊ नका, खचून जाऊ नका, ते लक्षात आणून द्या। त्याच्यामध्ये कसं दुरुस्त करायचं, कसं मार्ग काढायचा, आपल्या लोकांच्यावर अन्याय होणार नाही, आपल्याकडनं आपल्या मित्र पक्षांच्यावर पण कुठं अन्याय होणार नाही, याबद्दलची काळजी आपण सगळेजण घेत राहू आणि त्याच्यातनं संघटना अधिक मजबूत करू। आपलं घड्याळाचं चिन्ह शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण ह्या निमित्तानं करू, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो। पुन्हा एकदा आमची मुलगी सना मलिक आणि आमचे तरुण सहकारी दौलत दरोडा ह्या दोघांना, नवाब भाईंना, सगळ्यांनाच आणि हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करण्याच्या करता जे माझे सहकारी, आमचे माजी आमदार ठाकूरजी असतील किंवा बाकीचे सगळे माझे असतील, त्या आनंद ठाकूर किंवा इतर सर्वच मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो। हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याच्या करता ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या करता प्रवृत्त केलं, तुमचं मन बदलण्याचं काम केलं, तुमची मानसिकता बदलवण्याचं काम केलं,
त्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आजच्या मी आता माझं भाषण संपल्यानंतर पक्षप्रवेश आपण सुरू करू, परंतु तुमचा आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करून आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर पहिल्यांदा शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा क्षेत्र संदीप बनकर, नागरत्न बनकर, शोभा चकली, शीला पंदुले, नईमा खान, योजना साबळे, शीतल परुळेकर, जया पिंगळे, पूजा वंजारी, कविता यशवंते, ज्योति दांडगे, मनीषा चौटमल, चिती संदीगोपू, सविता नाईक, वैशाली दैवात, लक्ष्मी मडवली, स्मिता सपकाळ, निशा बनकर, लावण्या मडवली, उषा सरोदे, अंजली सरोदे, कविता घैवात, नागलक्ष्मी सकाळी, नेहा मल्लीपोग, शिल्पा सप्पा कोल्ली, सारिका कांबळे, शीतल बनकर, रेश्मा धनराज, सोनाली पवार, विमल गैवात, रुपाली दोंगडे, नीलम यादव, सविता घोरपडे, अनवल कांबळे, अर्चना बचाव, राणी नाईक, चैताली नाईक, मंगल सोनटक्के. ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी कृपया पुढे चला. रस्ता जागा महेंद्रजी. मंगल सोनटक्के, रंजना जाधव, दीक्षा गायवात, स्वप्नील गायकवाड, अमोल अंडागळे, कैलाश जाधव, सचिन मगरे, जेम्स जेगली, अजय साबळे, रुपेश साळवे, किरण जेकटे, शरद गवळी, नवीन सोनावणे, अमित कांबळे, मनोज जाधव, सतीश बनकर, आकाश जाधव, अक्षय मस्के, अजय साळवे, गौतम रोटे, रमजान शेख, अजय जेकटे, विनीत पिंगळे, विकास यादव, करण बनसोडे, आकाश यादव हे शिवाजीनगर आणि मानखुर्द विधान क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आहे घाटकोपर, मोहम्मद हसन, मोइमुल रशीद, अफ्ताब हुसैन, साकिब मोहम्मद, शेख जुबेर, शेख जाफर, हसरत शेख, मोइन गौरी, सुरेंद्र मिश्रा, मुबारक शेख, आशु गायकवाड, सोनू यादव, प्रेम वाघ. अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्र जगन्नाथ घोडके, दिलीप कांबळे, पंडित जाधव, राकेश जाधव, इंद्रजित जैन, सुनील सावंत, लहू कोळंबकर, संजय दुर्वेश, शैलेश पार्टे, विजय कांबळे, विठ्ठल चव्हाण, दिनकर कांबळे, नयन कोळी, जनार्दन पाटील, श्यामसुंदर पाटील, रोहित विजय शिंदे, विकास कांबळे, प्रकाश जाधव, विठ्ठल सोलंकी, नंदकुमार वैती, प्रभाकर पाटील, जयवंत कोळी, ज्ञानेश्वर तुर्भेकर, चंद्रकांत कोळी, प्रदीप कोळी, विकास कोळी, सुरेश गुप्ता, लता पाटील, शालिनी पाटील. ज्यांचा प्रवेश झाला आहे अशांना विनंती आहे की कृपया आपण जरा बाजूला या. जयश्री कोळी, नितीन आगरे, मुकेश सोनवणे, धर्मा कोळी, प्रशांत जाधव, श्रीमती शोभा सावळे, इम्तियाज शेख, जहीर अहमद, शरीफ शेख, वैष्णव शेख, वैष्णव मोर्जे, प्रशांत परब, आसिफ एस, आसिफ सिद्दीकी, मकरंद कांबळे, सुनीता डोळस, शीला ओसरमल, राजू खोपटे, यश तुर्वेकर, मयुरेश विनय, मोहित, भूषण भाई, यश पाटील, आशिष रॉय, विवेक सिंग, विकी पांडे, दत्ता घोरपडे, सुमित कौर, रेखा सक्का, फरजाना वासीकर, अंजलि सिंह. सरिता सिंह, चंदा वासीकर, लाली सिंह, अर्चना शुक्ला, ज्योति जाधव, संगीता, सविता मीरा राय, कमल सिंह, पलक सिंह, कृष्णा सिंह, सैयद सोहेल, मीना सुशील कुमार पाल, अविनाश जाधव, मनोज रघुनाथ पाटील, देवदास पाटील, धर्मेश कोळी, महेश कोळी, सागर घेसघेस, सूरज वैती, राजेश गुप्ता, आकाश गुप्ता, भूषण पाटील, सिद्धेश्वर कोळी, सुरेश गुप्ता, राजेंद्र गुप्ता, विकास गुप्ता, दीपेश गुप्ता, मानव गुप्ता, गजानन कोळी, देविदास पाटील, संजय पाटील,
ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया बाजूला या. रतन सिंग, कुलदीप सिंग, मोहम्मद सुलतान, साहिल शेख, कामरतन गुप्ता, अनिल शिंदे, प्रणव शिंदे, मल्हार शिंदे, हनुमान कोळसे, विनायक कोळसे, सुरेश कोळी आणि विकास कोळी. एक मिनिट. महादेव वैती, प्रभाकर कोळी, इंग्लिश नहीं आएगा मेरे को. आलम खान, रहमान शेख, रतीदार, दिलशाद खान, विलास शिंदे, ब्रिज मोहम्मद निशाद, संतोष गुप्ता, दीपक सकट, उपेंद्र कुमार, अजय शर्मा, मानखुर्द. नित्यानंद नगर, अमन शेख, फैजल खान, फहीम खान, अयूब शेख, शरीफ कुरेशी, आरिफ कुरेशी, शहीद शेख, जावेद खान, हुसैन शेख, नावेद सिद्दीकी, उस्मान खान, फैजल अंजारी, समद शाह, माजिद शेख. यानंतर शहापूर तालुका, ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना विनंती आहे की आपण चहा आणि नाश्ता घ्यावा. यानंतर ठाणे जिल्हा, अशोक कुडव, निलेश स्वामी, अनिकेत घुले, प्रशांत सूर्यवंशी. अभिषेक आवाड, हो घेणार. ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांना विनंती आहे की आपण बाजूच्या हॉलमध्ये चहा आणि नाश्ता घ्यायचा आहे. आपण थोडं बाजूला या, त्यांना जाऊ द्या प्लीज. तुम्ही जरा यानंतरचा जो पक्षप्रवेश सोहळा आहे ते आपले सन्माननीय आमदार दौलत दरोडा आणि आनंदबाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, शहापूर तालुका, तालुका अध्यक्ष मनोहर सासे